ऐसे जिही नाही उरो दिले, सोजविता भले ऐशी स्थळे, घालोन या काळ अवघा बाहेरी, त्याशीच अंतरी वास दिला. तुका म्हणे नाही झाकत परिमळ, तुका म्हणे नाही झाकत परिमळ, चंदनाचे स्थळ चंदनची, घालोन या काळ अवघा बाहेरी, त्याशीच अंतरी वास दिला. पांडुरंगा करो प्रथम सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. संत संगे याचा वास सर्व काळ, संचला सकळ मूर्तिमंत, घालोन या काळ अवघा बाहेरी, त्याशीच अंतरी वास दिला. अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील संतपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय संत महापुरुषांच्या जीवनातील अलौकिक विशेषता प्रगट करतात. विठ्ठल विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांड नायक, अकारण कारण करुणा वरुणालय, अखिल गुणनिधान, भक्त वत्सल जगदाधार, रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीरायाच्या असीम कृपेद्वारा
ज्ञान कैवल्य तेजो निधी, विश्वमाऊली ज्ञानोबाराय, वैराग्य शिरोमणी, संत हृदय सम्राट, विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण परिसरातून व या अत्यंत पवित्र ऐतिहासिक अशा राम पिंपळ गावातून उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील, वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू, कीर्तनकार, प्रवचनकार, श्रीमद भागवत कथाकार, टाळकरी वृंद, गायनाचार्य, मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये परमपूज्य परमश्रद्धेय प्राप्तस्मरणीय ब्रह्मलीन श्रद्धेय गुरुदेव बाजीराव महाराज जवळेकर यांच्या कृपेने परमपूज्य परमश्रद्धेय प्राप्तस्मरणीय वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू गुरुदेव तात्यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये समापन्न होत असलेला श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ अर्थात अखंड हरिनाम सप्ताह सोहळा, या सोहळ्यातील आजच्या तिसऱ्या दिवसाच्या चिंतन सेवेचा सुयोग सप्ताह संयोजक समितीच्या द्वारा गावातील सर्व ग्रामस्थांच्या भाविकांच्या द्वारा हरिभक्तीपरायण आदरणीय बबन महाराज चाळक, आदरणीय रामेश्वरजी परमेश्वरजी चाळक यांच्या आदेशातून आजच्या या सेवेचं सौभाग्य मला फक्त थाप टाकले कडबड कडबड वाजून विठ्ठल विठ्ठल यांच्या आदेशातून आजच्या या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. संकल्पित वेळेमध्ये म्हणजे राहिलेल्या एका तासामध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदायातील थोर महापुरुष, थोर सत्पुरुष ज्यांच्या मार्गदर्शनाने, ज्यांच्या आशीर्वादाने, ज्यांच्या साधनेच्या बळाने आणि ज्यांच्या तपश्चर्येने वारकरी संप्रदायातील काही चांगल्या आणि अद्भुत घटना घडत आहेत असे पूज्य गुरुदेव महाराज तात्या या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या पवित्र अमृत वाणीतून अत्यंत भावस्पर्शी रसाळ अशी विद्वत प्रचूर श्रीमद भागवत कथा आपण श्रवण करत आहात आणि त्या अनुषंगाने गावातील सर्व वैष्णव एकत्र येऊन मोठ्या उत्साहामध्ये भगवान रामप्रभूच्या पवित्र दरबारामध्ये आपण हा महोत्सव या ठिकाणी संपन्न करत आहेत. वारकरी संप्रदायातील थोर थोर चारित्र्य संपन्न विद्वान महात्मे या उत्सवात आलेले आहेत, तर पुढे येणार आहेत. खरं म्हणजे मागे आणि पुढे असं जर बघितलं तर सगळी मोठी मोठी वारकरी संप्रदायातली साधना संपन्न तत्वनिष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. परमेश्वर महाराजांना मगाच मी म्हटलं आपण खूप असा अत्यंत दर्जेदार उत्सव करत आहात.
या उत्सवामध्ये सर्व कीर्तनकारांकडे जर पाहिलं, एक जर गोष्ट सोडली, एक कीर्तनकार जर सोडले तर अख्खा सप्ताह आपला अत्यंत दर्जेदार आहे. आता तुमच्या डोळ्यासमोर असेल ते नेमके कोण, ते दुसरे कोण नाही, हे आज उभा राहिलेले. हे एवढे जर सोडले तर सगळे मागे आणि पुढे जर बघितलं तर संप्रदायातले अत्यंत ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू तत्वनिष्ठ अशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मागेही मोठे, पुढेही मोठे, मध्येच छोटा मनुष्य कशा करता, त्याचं एक कारण आहे. एखादा फुलाचा हार असतो, त्या फुलाच्या हारामध्ये पुढेही मोठी मोठी फुलं असतात, मागेही मोठी मोठी फुलं असतात. या दोन मोठ्या फुलाच्या मध्ये एखादं छोटस फुल घातलेलं असतंय भर म्हणून. भर भर तर कळते, भर म्हणून. ते दोन फुलं एकमेकाला घासून अधिक संघर्ष होऊ नये याच्याकरता मध्ये एखादं छोटस फुल टाकलं जातं. त्या पद्धतीने आपली खऱ्या अर्थानं इथं योजना आहे. महाराज जशी कृपा करतील, आपण सगळे उभे राहिलेले संप्रदायातले निष्ठावंत टाळकरी, अत्यंत गोड असे गुणी लोक, दर्जेदार असे मृदंगाचार्य, आपण आपल्या सगळ्याच्या उपस्थितीत ही सेवा संपन्न करण्याचा प्रयत्न करूया. विशेष करून या उत्सवामध्ये लहान मुलं टाळ घेऊन उभी राहिलेली आहेत. इकडे एक 10-12 आहेत, इकडे 15-20 आहेत. खरं म्हणजे ही एक अत्यंत कौतुकाची आणि आनंदाची गोष्ट आहे. मी या लहान मुलांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. ज्यांना यांनी उभं केलंय आणि ज्यांना यांनी जन्म दिलाय त्यांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो. कारण ही काळाची गरज आहे. वारकरी संप्रदायाचं हे उद्याचं उज्ज्वल भविष्य आहे आणि खऱ्या अर्थाने ते आपण या ठिकाणी उभं केलेलं आहे. ही उभी राहिलेली लहान लहान मुलं भविष्यामध्ये कलाकार, कथाकार, गायक, वादक, कीर्तनकार, प्रवचनकार होतील का नाही हे आपल्याला नक्की सांगता येणं अवघड आहे. ते डॉक्टर, वकील, प्राध्यापक, इंजिनियर होतील का नाही हेही सांगणं कठीण आहे. पण मी एक गोष्ट नक्की सांगतो, ही लहान लहान मुलं उभी राहिलीत ना इकडं इकडं, ही मुलं, एक गोष्ट मी नक्की सांगतो, ही मुलं माणसं नक्की होतील. आणि माझं असं स्पष्ट मत आहे, सध्या गरज माणसांची आहे. प्रत्येक गावात लोक राहतात, बरोबर आहे? प्रत्येक गावात लोक राहतात, फार थोड्या गावात माणसं राहतात. फार थोडी गावं माणसात असतात. तेव्हा हे नक्की माणसं होतील. यांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि सेवेला प्रारंभ करूया. सेवेकरिता घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. महाराज या अभंगातून संत महात्म्यांच्या जीवनाची विशेषता, श्रेष्ठता प्रगट करतात. ऐका, संतांचं जीवन हे आपणा सर्वापेक्षा कसं आहे, विशेष आहे. विशेष का विशेष आहे? सरळ ढोबळ मानाने जर पाहिलं तर हात, पाय, नाक, कान, डोळे जसे त्यांना आहेत तसेच आपल्याला सर्वांना आहेत. मग आपण सामान्य आणि संत विशेष हा फरक का? किंवा प्रत्येक व्यक्तीचं शरीर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतापासूनच बनलेलं आहे. तर मग संत विशेष आणि आपण सामान्य हा फरक का? किंवा तिसरी गोष्ट, प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात लाल रंगाचंच रक्त आहे, रक्त. मग आपण सामान्य आणि संत विशेष हे अंतर का? तर त्याची ढोबळ मानाने, स्थूल मानाने दोन उत्तर देऊ. पहिलं उत्तर हे आहे, मानवी जीवनाची विशेषता ही माणसाच्या आकारावर अवलंबून नाही, तर ती माणसाच्या आचारावर अवलंबून आहे.
आकार कोणता आहे याला परमार्थात फारसं महत्व दिलं जात नाही, तर आचार कोणता आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. ऐका, एखाद्या वेळेस आकार निकृष्ट असू द्या, हीन असू द्या, क्षुद्र असू द्या, पण आचार जर वैष्णवाचा असेल तर 12 भागवताच्या यादीमध्ये पहिला क्रमांक लागला जातो. भक्त प्रल्हादाच्या जीवनाचा जर विचार केला तर दैत्याच्या कुळात जन्माला आलेले भक्त प्रल्हाद, ज्ञानोबाराय सांगतात, येरवी दैत्य कुळ साचोकारे. दैत्याच्या कुळात, राक्षसाच्या कुळात जन्माला आलेले भक्त प्रल्हाद, पण आचार वैष्णवाचा असल्यामुळं 12 भागवताच्या यादीमध्ये पहिला क्रमांक भक्त प्रल्हादाचा येतो. त्याचं कारण आहे त्यांचा आकार परमात्म्यानं पाहिला नाही, तर त्यांचा आचार भगवंताने पाहिला. ऐका, आकार महत्वाचा नाही, काय महत्वाचा आहे? आचार महत्वाचा आहे. आणि म्हणून सांगा, मनुष्य हा, माणूस हा आकाराने माणूस असावा का आचाराने माणूस असावा? आचाराने माणूस असावा. आता उत्तर द्या, आपण आकाराने माणूस आहोत का आचाराने माणूस आहोत? जड वाटते का? ऐका, आकार कोणता आहे हे महत्वाचं नसून आचार कोणता आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. मानवी जीवनाची विशेषता ही आचारावर अवलंबून आहे. दुसरं उत्तर देतो, मानवी जीवनाची विशेषता ही त्याच्या कृतीवर अवलंबून नसून ती त्याच्या वृत्तीवर अवलंबून आहे. एखाद्या वेळेस कृती नीच, सामान्य, हीन, अपवित्र असू द्या, घाणेरडी असू द्या, परंतु जर वृत्ती परमात्मा तत्वाशी चिटकलेली असेल, वृत्ती भगवंताच्या नामचिंतनात एकरूप झालेली असेल. बघा ना, मेलेली जनावर ओढणं ही कृती चांगली आहे का वाईट आहे? वाईट आहे. मेलेली जनावर ओढणं हे काम पवित्र आहे का अपवित्र आहे? अपवित्र आहे, वाईट आहे. आणि मग हे जर अपवित्र असेल, वाईट असेल, तर मग चोखा मेळ्या संगे ढोरे ओढी. नरहरी सोनारा घडो फुंको लागे, चोखा मेळ्या संगे ढोरी ओढी. चोखोबारायांच्या बरोबर भगवान परमात्मा स्वतः ढोर ओढू लागले. सांगा, ही कृती चांगली का वाईट? नित्य कुळीचा तुमचा वंद्य होय.
गुण वाजतो निचे कुळीचा उंच वंद्य होय. तो नीच कुळीतला जरी असेल पण भगवंताचं गुणगान गात असेल. अर्थ काय झाला? अर्थ इतकाच आहे, कदाचित कृती त्याचा आकार असू द्या सामान्य, जनावर ओढणं ढोर ओढणं ही कृती अपवित्रच आहे ना, ही घाणेरडीच आहे ना, पण तरी परमात्मा ते काम करू लागले चोखोबारायांना. याचं उत्तर आहे चोखोबारायांच्या कृतीकडे परमात्म्याने लक्ष न देता त्यांच्या वृत्तीकडे दिलं. आणि त्यांची वृत्ती काय होती? देवाची अंचळी उठला गजर, चोखोबाचे हाड भजन करी. गेल्यानंतर सुद्धा अस्थी जेव्हा नामदेव महाराजांनी गोळा केल्या तेव्हा त्या अस्थीतून आवाज येत होता, हाडातून आवाज येत होता, विठ्ठल विठ्ठल असा आवाज. कशातून येत होता? हाडातून. कोणत्या हाडातून? चोखोबाच्या. पण कोणत्या हाडातून? अहो मेलेल्या म्हणा की, मेलेल्या. मेल्यानंतर सुद्धा त्यांच्या हाडातून विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता. मेल्यानंतर कीर्तनात विठ्ठल. लक्ष द्या, म्हणजे वृत्ती भगवंताच्या चिंतनात रंगलेली आहे. अजून सांगायचं ठरलं सोपं तर मांस विकणं हे काम चांगलं आहे का वाईट आहे? वाईट म्हणा की वाईट. वाईट आहे, वाईट आहे. आणि मग असं असताना सजन कसाया विकू लागे मास, काय याचा अर्थ एवढा ऐकून आपण ती दुकानं टाकायची असा अर्थ काढू नका. याचा अर्थ असा आहे, सजन महाराजाच्या कृतीकडे भगवंताने लक्ष दिलं नाही तर त्यांच्या वृत्तीकडे भगवंताने लक्ष दिलं. अर्थ हा आहे कृतीपेक्षा वृत्ती महत्वाची. एखाद्या वेळेस कृती सामान्य असू द्या चालल, पण वृत्ती मात्र भगवंताच्या चिंतनात रंगलेली पाहिजे. कधी कधी काय असतं कृती चांगली असते पण वृत्ती मात्र काय उपयोग आहे त्याचा? कृती चांगली आहे. जुन्या काळातली गोष्ट आहे, एक तहसीलदार साहेब होते. ते तालुक्याच्या गावाहून खेड्यावर गेले होते कामकाज करायला. ते कामकाज उरकून निघाले होते. रस्त्याने जाताना तो रस्ता थोडासा पांदणीचा होता. वरतून असं सुकल्यासारखं दिसत होतं, खालून मात्र चिखल तसाच होता. त्याला आमच्याकडे डेरा म्हणतात. डेरा वरनं वाळल्यासारखं वाटतं, खाली चिखल तसाच असतो बघा, बरोबर आहे ना? डेरा म्हणतात. आणि फसली साहेबाची गाडी. त्याच्यातून काय करावं? रस्ता खराब होता, कारण त्यावेळेस काय गडकरी साहेब देशाला मंत्री नव्हते. मग कसं चांगलं आहे की चांगलं म्हणायचं स्वप्न तरी होतं का? हे काय 222 काय स्वप्नात होतं का तुम्हाला असा रस्ता कधी होईल? किती छान झालाय रस्ता. म्हणजे चांगला आहे ते म्हणायला काय हरकत आहे? पण आम्ही त्यांना नेहमी म्हणतो नितीन गडकरी नाही, पुलकरी नाही, रोडकरी. नितीन रोडकरी नाही, नितीन रोडकरी. लक्षात आलं बसलं तर बरं झालं. आपला मुद्दा इतकाच आहे. तर फसली साहेबाची गाडी काय करत, ड्रायव्हरने जशी रेस करल तशी गाडी आतच. आता काय वैतागले साहेब. साहेबांनी खिशातला मोबाईल काढला, शिपायाला बोलवून गेला, पण जागा खड्ड्याची होती. कोणत्याच कार्डला रेंज नव्हती. संकट आली की सगळी एकदाच येतात बरं. काय करा, थकले साहेब. तेवढ्यात 20-25 वयोगटातली 10-12 तरणी पोरं तिथं आली. काय झालं साहेब? गाडी फसली. अरे मदत करा. ठीक आहे म्हणे, आम्ही मदत करू लागतो. आणि पोरांनी काय केलं, ढकलून 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 कशी तरी गाडी बाहेर काढली. साहेबाला आनंद वाटला, समाधान झालं. साहेब खुश झाले. त्याने खिशात हात घातला, एक 500 रुपयाची नोट काढली, पोरांच्या हातात दिली. पोरांना बरं वाटलं, पोरंही खुश झाली. पोरं निघाली, साहेब निघाले. पण पुन्हा पोराने हात मारली, साहेबाने हात मारले. बाळानो इकडे. म्हणजे काय करता रे तुम्ही? उद्योग काय करता? मुलाने उत्तर दिलं. साहेब म्हणले आम्ही हाच उद्योग करतो. हाच उद्योग? हो म्हणे हाच उद्योग. अशीच कोणाची गाडी फसली तर आम्ही ढकलून ढकलून बाहेर काढतो. बिचारे खुश होतात, 100-500 रुपये देतात, त्याच्यात आमचं भागतं. पण ते साहेब थेट तहसीलदार झालेले.
ते म्हटले ठीक आहे, हा व्यवसाय तुमचा पावसाळ्यात चालेल, उन्हाळ्यात काय करता? मुलाने उत्तर दिलं, साहेब आम्ही उन्हाळ्यात पण हाच व्यवसाय करतो. अरे उन्हाळ्यात कस काय तुमचा हा व्यवसाय चालेल? ते म्हटले साहेब पहा तिकडे, बघितलं का? हो म्हणे बघितलं. बाई पाहिली का ती बैलगाडी? त्याने अशी लांब बैलगाडी उभा केली म्हणे, पाहिली. त्या बैलगाडीमध्ये पाण्याच्या टिपा बघितल्या का म्हणे? टिपा टाक्या लांबून पाणी आणतो म्हणे आम्ही, तिथं ओततो, तिथं ओतलेलं पाणी बरोबर इथं येतं म्हटले. इथला चिखल आम्ही उन्हाळ्यात सुद्धा सुकूच देत नाही म्हणले, वाढूच देत. मुद्दा संपलाय माझा, आता लक्ष देऊन उत्तर द्या. फसलेली गाडी ढकलून ढकलून बाहेर काढणं ही कृती चांगली आहे का वाईट आहे? लवकर बोला. फसलेली गाडी ढकलून ढकलून बाहेर काढणं ही कृती चांगली आहे का वाईट आहे? चांगली आहे. पण त्याच्यासाठी गाडी फसलीच पाहिजे याची काळजी घेणं ही वृत्ती. म्हणून माझी विनंती आहे, कृतीपेक्षा वृत्ती महत्वाची आहे. संत आपल्यापेक्षा विशेष का? याचं पहिलं उत्तर आहे, त्यांचा आचार श्रेष्ठ म्हणून विशेष. दुसरं उत्तर आहे, त्यांची वृत्ती श्रेष्ठ म्हणून विशेष. तुकोबारायांना साधकाने विचारलं, महाराज आमच्यापेक्षा संत विशेष आहेत असं तुम्ही म्हणता, पण त्याचं कारण काय? असं त्यांच्या जवळ काय आहे म्हणून संत विशेष आहेत हे विचारल्यानंतर आपल्यापेक्षा त्यांच्या जवळ असं काय आहे याचं उत्तर तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. संत संगयाचा संगेयाचा वास सर्व काळ, संचला सकळ मूर्तिमंत. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराज संत आपल्यापेक्षा विशेष का याचं उत्तर देतात. असं त्यांच्या जवळ काय आहे? महाराजांनी उत्तर दिलं, काय आहे त्यांच्या जवळ? संत संगेयाचा वास सर्व काळ. याचा म्हणजे देवाचा. देव संताच्या सहवासात सर्व काळ राहतो म्हणून संत विशेष. तर आता नीट ऐका, देव त्यांच्या सहवासात सर्व काळ राहतो म्हणून संत विशेष असं जर महाराजांनी विधान केलंय,
तर मग या पहिल्या चरणावर एक प्रश्न आहे, शंका आहे. कोणती? देव सर्व काळ कुठे राहत नाही. उत्तर आहे सगळीकडे. अहो, देव नाही अशी या अवनी तलावर एकही वस्तू, व्यक्ती, पदार्थ, जागा नाही. सगळी प्रमाण पाठ आहेत आपल्याला. विठ्ठल जळी स्थळी विठ्ठल विस्तारला, सर्वा घटीला कहा पगडारू. सगळीकडे सगळीकडे अनुत रेणुत कणा कणा सर्व ठिकाणी कोण आहे? देव आहे. अगदी सांगायचं ठरलं तर देव नाही म्हणणाराच्या शरीरात सुद्धा कोण असतो? देवच असतो. कशावरून तो नाही म्हणतो? यावरून. नाही लक्षात आलं? अहो, देव नाही असं म्हणण्यासाठी सुद्धा त्याच्या शरीरात कोण पाहिजे? देवच पाहिजे ना. त्याच्या शरीरातला जर देव निघून गेला तर देव नाही असं तरी त्याला म्हणता येईल का? मग शेजाऱ्याने म्हणावं लागेल राम नाम सत्य आहे, उठला. म्हणजे देव न मानणाराच्या शरीरात सुद्धा कोण आहे? देवच. काही लोक आपल्याला असे भेटतात, ते म्हणतात आम्ही एकादशी, पंढरपूर आणि वारी आणि भजन कीर्तन, छे अजिबात तसलं आपल्याला काही जमत नाही, फक्त पट्ट्याची चतुर्थी असते. म्हणजे गणपती बाप्पा पुढे का होईना पण वागलाच तो. इतका आपल्याशी बोलतो. मुद्दा इतकाच आहे की प्रत्येक ठिकाणी काय आहे? देव नाही म्हणणारा माणूस सुद्धा पर्यायाने देवाला काय करतो? गोपाळ गणेश आगरकर हे नाव माहित आहे? नास्तिक होते, देव मानत नव्हते, देव नाही म्हणायचे. पण ऐका, ते दररोज विष्णू सहस्र नाम वाचायचे. त्यांना विचारलं तुम्ही देव नाही म्हणता? म्हणे हो नाही म्हणतो. मग विष्णू सहस्र नाम रोज कस काय वाचता? ऐका ऐका, त्याने उत्तर काय दिलं? त्याने उत्तर दिलं, देव नाही म्हणतो गोष्ट खरी आहे, तरी पण मी रोज विष्णू सहस्रनाम वाचतो. त्याचं कारण आहे, हसलाच तर आपल्या कोण घोटाळा होऊ नये म्हणून. म्हणजे काय झालं? सिद्ध हे झालं देव आहे. थोडक्यात देव सर्व ठिकाणी आहे. अजून एक विचारतो, सगळीकडे देव आहे झालं, 2.5 तास असतो का 3.5 तास असतो? बरोबर. दोन्ही उत्तर तुम्ही दिली. पहिलं उत्तर तुम्ही दिलं देव सर्व ठिकाणी आहे, आणि दुसरं उत्तर तुम्ही दिलंय सर्व काळ आहे. तर मग आता ऐका, देव जर सर्व ठिकाणी आहे एक, आणि सर्व काळ आहे 2, तर मग सगळेच विशेष का नाहीत? तुमच्या लक्षात येते का नाही? संत विशेष ठरवताना कोणतं कलम लावलंय तुकोबारायाने? देव त्यांच्या सहवासात सर्व काळ राहतो म्हणून संत विशेष. बरोबर. हेच कलम आपल्या सगळ्याच्या जीवनाशी लागू आहे का नाही? तुमच्या माझ्या आपल्या सगळ्याच्या सहवासात सर्व काळ भूत राहतात का देव राहतो? देवच राहतो. मग ज्या कलमाने संत विशेष महाराजांनी ठरवले तेच कलम, तोच कायदा आपल्याशी लागू आहे का नाही? बोला. आहेच की. मग आपण हे सगळेच विशेष. बोला. का नाही? कोण विशेष काय मग आपल्याला? आपण विशेष आहोत का संत विशेष आहेत? कीर्तन काय झालं आपलं? सुरू कुठून सुरू झालंय? आपण सामान्य, संत विशेष. आरती कोणाची? आपली का संताची? पुण्यतिथी आपली का त्यांची? नामस्मरण त्यांचं का आपलं? आता कीर्तनात लोक आपलं नाव घेतात का? असं होतं का कधी? कीर्तनातलं भजन कधी आपण असं ऐकलं का? आमदार खासदार असं भजन आहे? काही बी झालं तरी भजन म्हटलं, दिंडीतलं भजन म्हणले की ज्ञानोबा. आपलं भजन आहे का? म्हणजे आपण सामान्य आहो का विशेष आहो? मग सामान्य. आणि संत विशेष. संत विशेष का?
देव त्यांच्या सहवासात सर्व काळ राहतो म्हणून, बरोबर. आणि आपल्या सहवासात सर्व काळ कोण राहतंय? देवच की. मग असं असताना आपण सामान्य का आणि संत विशेष का? बस एवढ्या प्रश्नाचं उत्तर शोधायचे आणि संपवायचे. त्याला बी तास दीड तास लागणार आहे, हा भाग सोडून दे. उत्तराला उत्तर आहे का? तर उत्तर असं आहे, वस्तूचं अस्तित्व असून उपयोग नाही, अस्तित्वाबरोबर प्राकट्य असलंच पाहिजे. बघा, शुद्ध निखळ चैतन्य ब्रह्म तत्व याच सर्वत्र अस्तित्व आहे, पण प्राकट्य नाही. मायेच सगळीकडे प्रगटीकरण आहे, पण तिला अस्तित्व नाही. ज्ञानोबाराय बोलतात, ये नाही हेची रूप ठाण्याती उमप, हे निद्रिता समीप चेता दुरी. लक्ष द्या, मायेच प्राकट्य आहे पण अस्तित्व नाही. शुद्ध निकळ चैतन्य परमात्मा तत्वाला अस्तित्व आहे पण त्याचं प्राकट्य नाही. लक्ष द्या, अस्तित्व असूनही जर प्राकट्य नसेल तर उपयोग होत नाही. सोपं विचारतो. घरी महाराज आलेले होते, बैठकीत बसलेले होते. मालकाने घरामध्ये लगेच सांगितलं, आतमध्ये महाराज आले, चहा ठेवा. बाईसाहेबांनी काय केलं, मालकाला घरामध्ये हात आतमध्ये हळूच आत बोलवून घेतलं आणि विचारलं, चहा ठेवा. काय का डब्यात साखरेचा पत्ता चहा ठेवा. अशी फजिती केली म्हणतात बिचारीनं, पण आतमध्ये बोलावून केली, कारण ती वारकऱ्याची बायको होती. फजिती केली. हाही खवळला, हाही उसाच्या पट्ट्यातला, गोदावरीच्या काठावरचा असा जवळचाच गडी. यानं बी ठोकून सांगितलं, जा आण तिथले 2 ऊस मोडून आणि टाक पातेल्यात. मला उत्तर विचारायचे तुम्हाला, ऊसामध्ये साखरेचं अस्तित्व आहे का नाही? बोला. ऊसात साखरेचं अस्तित्व आहे ना? मग 2 ऊस मोडून पातेल्यात आणून टाकल्यानंतर चहा होतो का? उत्तर आहे, ऊसामध्ये साखरेचं अस्तित्व आहे पण प्राकट्य नाही, म्हणून चहा होऊ शकत. पुढे आहे का? दुधामध्ये तुपाचं अस्तित्व आहे का? दुधात म्हणतो आहे ना? मग घरी महाराज आले, मालकाने सांगितलं, जरा भातावरती तूप वाढा. बाईसाहेब घरात गेल्या आणि वाटी भरून दूध आणलं आणि ओतलं भातावर. महाराज घ्या तूप. चालेल का? उत्तर द्या, दुधात तुपाचं अस्तित्व नाही का? आहे, पण तूप म्हणून दूधच ओतलं तर चालते. त्याचं कारण आहे, दुधात तुपाचं अस्तित्व आहे पण प्राकट्य नाही. ऊसात साखरेचं अस्तित्व आहे पण प्राकट्य नाही, उपयोग होत नाही. अजून विचारतो, लाकडामध्ये अग्नीचं अस्तित्व आहे का? आहे, म्हणून 4-2 लाकडच चुलीमध्ये ठेवली आणि थांबा महाराज पाणी गरम होतंय. होईल का? नाही होणार. त्याच्यात त्या लाकडात अग्नीचं अस्तित्व आहे पण काय नाही, प्राकट्य नाही. आणि प्राकट्य होण्याकरता त्याला काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? काडी लावली पाहिजे. काडीच लावायचं कसं ध्यानात येते तुमच्या कोणाच्या? पूर्वीचे लोक काड्या लावत नव्हते. हे काड्या लावायचा उद्योग आता सुरू झाला. ज्ञानोबाराय सांगतात पहिल्याच अध्यायात, काष्टे काष्ट मतीजे मग ते तवन्ही उपजे. ऐका, लाकडामध्ये अग्नीचं अस्तित्व आहे, प्राकट्य नाही, पाणी गरम होत नाही. दुधात तुपाचं अस्तित्व आहे, प्राकट्य नाही, भातावर वाढता येत नाही. ऊसामध्ये साखरेचं अस्तित्व आहे, प्राकट्य नाही, ऊसच पातेल्यात टाकून चहा होत नाही. मला वाटतं या 3 दृष्टांतातून आपल्या थोडं हे लक्षात आता आलंय. काय? अस्तित्वापेक्षा
प्राकट्य महत्वाचं आहे. अजून सांगतो, तुम्हाला बेडूक माहिती आहे? बेडूक बेडूक कुठे असतो? पाण्यात, चिखलात. कमळ कुठे असतं? पाण्यात, चिखलात. कमळ त्या बेडकाच्या जवळच. कमलकंदाचं परागकणाचं अस्तित्व आहे का नाही? आहे. बरोबर बरोबर. सांगा बर, एक बेडूक एका दिवसात अंदाजे 1.5 छटाक परागकण सेवन करतो का 2.5 छटाक परागकण सेवन करतो? एक अंदाजे सांगायचे. काही चुकलं तर चुकू द्या, काही बिघडत नाही, आपल्याला काही परीक्षा द्यायची नाही. साधारणतः किती छटाक परागकण सेवन करू शकतो? बेडूक त्या कमळातला 2.5 छटाक परागकण सेवन करतो. 2.5 छटाक. काय सांगता येते? इकडचा बेडूक खात असला तर काय सांगता? तर लक्ष द्या, लक्ष द्या. बेडूक परागकण सेवन करतो का? लक्ष द्या. बेडकाच्या जवळ परागकणाचं कमलकंदाचं अस्तित्व आहे का नाही? आहे. पण तरी पण तो परागकण कमलकंद सेवन करू शकत नाही. कारण का? प्राकट्य नाही म्हणून. मग बेडूक काय सेवन करतो? बोला. काय सेवन करतो? चिखल. चिखल म्हणजे बेडूक काय खातो? चिखल. कोणता बेडूक? म्हणा की चिखलातला. हा, हे चिखलातल्या बेडकाचं चाललंय. चिखलातला बेडूक चिखल खातो. बेडकाने चिखल खावा, पेरा ठावा सागर. लक्ष द्या. अजून पुढचं सांगतो. गोचिड माहिती आहे का तुम्हाला? गोचिड गाईच्या शिंगाला असतो का शेपटीला असतो? आणि दूध कुठं असतं? गाईच्या काशीत. त्या गोचिडाच्या जवळ दुधाचं अस्तित्व आहे का नाही? आहे. तर एक गोचिड एका दिवसात साधारणपणे 13 मिली दूध पितो का 17 मिली दूध पितो? वेलेली गाय आहे बरं का? वेलेली गाय आहे, चांगली दुधाची गाय आहे, दुधाळ गाय आहे चांगली. 13 मिली दूध पितो का 17 मिली? ऐका, मग काय पितो? एकच गोचिड असं दुसऱ्याचं रक्त पितो का सगळीच गोचड असं दुसऱ्याचं रक्त पितात? बोला ना. सगळीच ना? सगळे तसेच आहेत ना? मग ठीक आहे. आता तुम्हीच होय म्हणता मी. ऐका, आणि म्हणून एक वाक्य ऐका. करताच आलं तर समाजाचं पोषण करा, पण कोणाचं शोषण करू नका. हात जोडून विनंती, कळकळीची विनंती. लक्ष द्या. त्या गोचिडाच्या जवळ दुधाचं अस्तित्व आहे, पण प्राकट्य नाही, म्हणून तो दूध पिऊ शकत नाही, रक्तच पितो. झालं. अजून एक सांगतो. एक भिकारी आहे, उपवाशी आहे, दरिद्री आहे, हातात ताट घेतलंय, भीक मागतोय, गरीबाला काहीतरी द्या म्हणून. तो ज्या जागेवर बसून भीक मागतोय ना, त्याच्याच खाली जमिनीत 3 फूट खोल अंतरात सोन्याच्या मोहराचा हंडा. फक्त तो भिकारी नेमका कुठं बसून भीक मागतोय ही जागा काय मला विचारू नका. कीर्तन झाल्यावर तुम्ही खोदायला जायचे. लक्ष द्या. भिकाऱ्याच्या त्या दरिद्री माणसाच्या जवळ धनाचं अस्तित्व आहे, तरी पण तो भीक मागतोय. त्याचं कारण आहे प्राकट्य नाही. मला वाटतं या 6 दृष्टांतातून तुमच्या आता हे चांगलं आणि पक्क ध्यानात आलंय. काय? अस्तित्वापेक्षा प्राकट्य महत्वाचं आहे. ज्ञानोबराय बोलतात का कमलकंदानी दरदुरी नांदनुती एकेची घरी परे परागु विजे भ्रमरी
एरा चिखलुची उरे पाहे पा दूध पवित्र आणि गोड पाशी त्वचेची पदराड ते आवेरुनी गोचीड अशुद्ध काय निधती सांगे निदैवाच्या परिवरी लोह्या ऋतलिया आहाते सहस्रवरी परितेत बैसोनी उपवासू करी कातरितली जिये तैसा हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांताशी कामू विषयावरी. आतापर्यंतच्या बोलण्यातून आणि व्याख्यानातून आपल्याला एवढं लक्षात आलंय की अस्तित्वापेक्षा प्राकट्य महत्वाचं आहे. तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्याच जवळ देवाचं काय आहे, काय आहे, अस्तित्व आहे, प्राकट्य नाही. आणि संत महात्म्याने मात्र भगवंताला काय केलंय, प्रगट केलंय. प्रगट तर लक्ष द्या, लाकडातून अग्नी प्रगट होण्याकरता गरज घर्षणाची आहे. ऊसातून साखर प्रगट होण्याकरता गरज विशिष्ट प्रक्रियेची आहे. दुधातून तूप प्रगट होण्याकरता गरज मंथनाची आहे. आणि म्हणून ऐका, घर्षणाने अग्नी प्रगट, प्रक्रियेने साखर प्रगट, मंथनाने तूप प्रगट आणि चिंतनाने देव प्रगट होत. हे लक्षात. म्हणून तर ज्ञानोबाराय सांगतात, मंथुनी नवनीता तैसे घे आनंदा. नवनीता घे अनंता तैसे घे. जैसे नवनीता मंथुनी घे तैसे अनंता घे. मुद्दा इतकाच आहे, मंथनाने तूप प्रगट होत आणि नामचिंतनानेच देव काय होतो, प्रगट होतो. हा केसरची उडी घालोनिया स्तंभ फोडी मोहे धाव घाली पान्हा नाव घेता पंढरीला ना. किंवा सोनियाचा दिवसाजी अमृते पाहला नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. आपला मुद्दा इथं चाललाय, प्राकट्य झाल्याशिवाय उपयोग होत नाही. आणि मग अस्तित्व रूपान असलेला परमात्मा संतांनी नामचिंतनाच्या द्वारे भगवंताला काय केलं, प्रगट केलं. आणि मग कसं प्रगट केलं, संचला सकळ मूर्तिमंत. सकळ संचला याचा अर्थ निर्गुण निराकार परमात्मा तत्वाचीही त्यांच्या जीवनात अनुभूती आहे. आणि मूर्तिमंत संचला याचा अर्थ साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा. सगुण साकार परमात्मा ही त्यांच्या जवळ आहे आणि निर्गुण निराकार परमात्म्याची ही त्यांना काय आहे, अनुभूती आहे. हे सगळं त्यांच्या जीवनात घडलं कशामुळं, फक्त त्याचं उत्तर आहे, त्यांनी नामचिंतन केलं म्हणून. आणि म्हणून मायबाप आपल्याला विनंती आहे, आपण नामचिंतन केलंच पाहिजे. कळकळीची विनंती आपल्याला कोणती, नामचिंतन करण्याकरता वेळ नाही,
खरं म्हणजे आपण असं म्हणतो, लोक बोलता बोलता म्हणतात काय, वेळच नाही हो, वेळच नाही हो. मी उत्तर देतो, खरं सांगू का, आता सध्या तुम्ही जिवंत आहेत ही वेळच आहे हो. अजून काय, कोरोनाच्या झटक्यातून वाचलोय, जिवंत राहिलोय, अजून काय वेळ पाहिजे? वेळ नाही तर काय, वेळ पुष्कळ आहे. वेळ नाही असं म्हणू नका. माझ्या माता भगिनी आहेत बघा, स्वयंपाक करताना काम तोंडाला असतं का हाताला असतं? मग स्वयंपाक करता करता एकीने हरिपाठ पुढं म्हणावा, एकीने मागं म्हणावा, किती चांगलं. एक जण म्हटले, महाराज मी एकटीच आहे, मला जाऊच नाही, मी काय करू? मी म्हटलं मग सासूनं पुढं म्हणावा, सुननं मागं म्हणावा हरिपाठ. काही काही घरात दिवसातून 3दा घेतला जातो हरिपाठ, सासू आणि सून 3 वेळा. लक्ष द्या. खूप वेळ लागतोय तुम्हाला, खूप वेळ लागतोय कळायला. तर वेळ पुष्कळ आहे नाही म्हणायचं. काही लोक म्हटले, महाराज आम्ही शेतकरी माणसं, आम्हाला कुठे वेळ आहे? मग तुम्हाला काय अडचण आहे? अहो नांगर हाकावा लागतो. अहो नांगर हाकताना काम तोंडाला, हातापायाला का तोंडाला? हातापायाला. तोंडाला काय काम आहे? नांगराच्या मागे चालता चालता रामकृष्णारी म्हणायला काय अडचण आहे? पण एक जण म्हटला, महाराज बैलाला हाकरावं लागत नाही का? बरोबर आहे त्याच. आता बैलाला कधी हाकरावं लागतं? जर त्याने तास सोडला तर. आणि बैल कधी तास सोडतो का? नाही. हा सोडला तर बैलच तास सोडतो. ऐका, वेळ पुष्कळ आहे, जाऊ दे, आता कशाला लांबवायचंय. आता हे कीर्तन झाल्यानंतर आपल्या आपल्या घरी जाताना हातापायाला काम आहे का तोंडाला काम आहे? हाताला बी असू शकते गाडी चालवायची, तोंडाला काय काम आहे का? मग घरी जाता जाता जर रामकृष्ण हरी म्हणत म्हणत, विठ्ठल विठ्ठल आपण म्हणत म्हणत घरी गेलो, कोणाचं 5 वेळा होईल, कोणाचं 500 वेळा होईल, कोणाचं 5 असं होईल की नाही? पण आपण घरी जाताना हे नामस्मरण करत नाही घरी जात. माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या. मुद्दा इतकाच आहे, नामचिंतनानेच भगवान काय होतो? प्रगट होतो. आणि म्हणून नामचिंतनाने भगवंतांना त्यांनी काय केलंय? प्रगट केलं. म्हणून संत आपल्यापेक्षा कसे आहेत? विशेष. महाराज आम्हाला एक सांगा, काय नामचिंतनाने त्यांनी देवाला प्रगट केलं? इथपर्यंत कीर्तन कळलं. फक्त प्रगट केलेला देव त्यांच्याच जवळ कायम का राहतो, याच्यासाठी त्यांनी काय केलं? महाराज त्याचं उत्तर अभंगाच्या 2ऱ्या चरणात.
त्याशीचा अंतरी वास दिला. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात, त्यांनी प्रकट केलेला देव त्यांच्याच सहवासात सर्व काळ का राहतो, त्याकरता त्यांनी केलंय काय. महाराज सांगतात, घालोनिया काळ अवघा बाहेरी, अवघा काळ बाहेरी घालोनी अंतरी त्याशीच वास दिला. त्यांनी काळाला बाहेर काढलं. इथे काळ शब्दाचा अर्थ आहे विकार. विकाराला बाहेर काढलं. कारण असं आहे, विकाराला बाहेर काढल्याशिवाय, अंतःकरण स्वच्छ पवित्र निर्मळ केल्याशिवाय परमात्मा अंतरंगामध्ये येऊन वास्तव्य करत नाही. काम क्रोधे केले धरविते, तुका म्हणे देह पहिला विठ्ठले, किंवा तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे तेथे, किंवा तुका म्हणे जरी गिळी अहंकार, तरी वसे घर नारायण, किंवा काम क्रोध वैरी घातले बाहेरी, बैसला अंतरी पांडुरंग, किंवा तुका म्हणे पाख मन नारायण भोगासी, किंवा तुका म्हणे मोडा अहंकाराची मान. अर्थ इतकाच आहे, शुद्ध पवित्र अंतःकरण निर्मळ केल्याशिवाय परमात्मा अंतःकरणामध्ये येऊन वास्तव्य सोपं आहे हो. एखादे पाहुणे जर आपल्या घरी येणार असतील तर आपण आपलं सगळं घर काय करतो, स्वच्छ करतो. कोण येणार असतील तर पाहुणे. पाहुणे म्हणजे पाहुणे नव्हे बरं का, पाहुणे म्हणजे मुलाला पाहण्याकरता पाहुणे. मुलाला पाहण्याकरता पाहुणे येणार असल्यावर किती तयारी करतात माणसं. सतरंग एक जणाच्या घरचे आणतात, गाद्या दुसऱ्याच्या घरच्या आणतात, खुर्च्या तिसऱ्याच्या घरच्या आणतात, सगळं उसणा पाहुणे येतात, व्यवस्था पाहतात, खुश होतात, पुरगी देतात, आणि 6 महिन्यानंतर त्यांच्या लक्षात येतं रॉंग नंबर. मला इतकंच आपल्याला म्हणायचंय, व्यवहारातला सर्वसामान्य पाहुणा खुश व्हावा म्हणून जर तुम्ही सगळं घर स्वच्छ करत असाल तर अनंत कोटी ब्रह्मांडाचा या जगाचा मालक भगवान परमात्मा आपल्या हृदय मंदिरामध्ये यावा आणि प्रगत रूपाने राहावा असं वाटत असेल तर हे अंतःकरण सुद्धा कसं केलं पाहिजे, स्वच्छ पवित्र केलं पाहिजे. मला नाही चेता अवघी देवाची सत्ता, अवघी देवाची सत्ता, अवघी देवाची मळ नाही चित्ता अवघी देवाचीच सत्ता. किती नावाचा सदुपयोग झाला बघा बरं. किती नाव गोड ठेवले आई वडिलांनी सुद्धा. किती योग्य भाष बाहेर आली. हे आयुष्यात पहिल्यांदाच प्रमाण ऐकलं महाराज बरं का. मळ नाही चित्ता मग अवघी देवाचीच सत्ता. याचा अर्थ काय, चित्ता जर पवित्र असेल, निर्मल असेल तरच परमात्मा तिथे येऊन वास. निर्मळ हे कायाधिष्ठान दया, निर्मळ हे कायाधिष्ठान दया.
अधिष्ठान तयाचे येतो बैसलिया ठाया सने व्यापी देवराया. स्वतः परमात्मा येईल, हृदय मंदिरात वास्तव्य करेल. ते त्याचं राहण्याचं ठिकाणच आहे. कोणतं? निर्मळ हे काया. अर्थ इतकाच आहे, शुद्ध पवित्र निर्मल हृदयातच परमात्मा येऊन काय करतो? वास्तव्य करतो. आणि म्हणून मला वाटतं आपलं घर किती स्वच्छ आहे हे आपल्याला चांगलं कळत असतं. काही लोक मी पाहिले, काही लोक असे करतात, घर झाडताना मधलं झाडतात, कोपऱ्यात कचरा तसाच ढकलतात. आता ज्याच्या त्याला चांगलं माहित आहे आपल्या कोपऱ्यात आणखीन किती कचरा आहे. तिथं उभा राहून सांगायची काही गरज नाही. ज्याची त्याला आपला अंदाज नक्की माहित असतो. माझा मुद्दा इतकाच आहे, जरी शेजाऱ्याला पट माहित होत नसलं तरी आपल्याला चांगलं माहित असतंय आपल्या घरात अजून किती कचरा आहे. आणि म्हणून हृदय पवित्र असल्याशिवाय, निर्मळ असल्याशिवाय भगवान आतमध्ये येत नाही. आमच्या माता भगिनी बघा, जुन्या काळातली गोष्ट आहे, आता कळत का नाही कोणास ठाऊक. कळत काय मग सांगतो. ते पाणी आणण्यासाठी घागर असायची. घागर कळते का? घागर बघा, ती घागर घ्यायची, विहिरीवर नदीवर ओढ्यावर कुठंतरी जायचं पाणी आणायला. ती घागर अशी घेतली, घागरीचं तोंड असं वरती केलं आणि एकदम घागर पाण्यात बुडवली. 3 फूट खोल खाली पाण्यात नेऊन घागर ठेवली. सांगा, घागरीत पाणी शिरेल का? झोपले का? नाही शिरलं. घागर बाजूला काढली, घागरीचं तोंड खाली केलं, एकदम पाण्यामध्ये घागर बुडवली. 5 फूट खोल खाली पाण्यात घागर नेऊन ठेवली. आता बोला, घागरीत पाणी शिरेल का? आता बोला. नाही शिरणार, नाही शिरणार. घागर कशात आहे? पाण्यात. घागर पाण्यात असणं चांगलं का घागरीत पाणी असणं चांगलं? घागरीत पाणी असणं चांगलं. घागर पाण्यात असून काय उपयोग आहे? बऱ्याच घागरी नेहमी करता पाण्यातच असतात. नाही का लक्षात आलं? काही लोक म्हणतात महाराज आम्ही नेहमी सप्त्यात. म्हणजे घागर कशात आहे? नेहमी पाण्यातच आहे. पण कीर्तन झाल्या म्हणजे काय झालं? म्हणजे अजून काही पाण्यात शिरू दिलेलं नाही. नीट ऐका, घागर कशात आहे यापेक्षा घागरीत काय आहे ऐका. तर घागर पाण्यात असूनही घागरीत पाणी शिरलं नाही. का शिरलं नाही? लवकर बोला. बरोबर आहे. घागरीत काय आहे? हवा. आणि म्हणून ऐका, एक तर घागरीत हवा राहील, नाही तर एक म्यान में 2 खड्ग नहीं रह सकते. एका म्यान्यात 2 तलवारी नाही राहू शकत. मग काय करावं लागेल? घागर बाजूला काढावी लागेल, घागर आडवी करावी लागेल, कानवडती करावी लागेल, हळूच पाण्यात बुडवावी लागेल. जशी जशी घागरीतली आतली हवा बाहेर निघेल तस तस बाहेरचं पाणी आतमध्ये शिरेल. ऐकताय की कीर्तन तुम्ही? माझी विनंती आहे, थोडी हवा बाहेर काढा, बाहेर काढा. लोक म्हणतात महाराज त्यांचा नकानाद करू. सत्य ते हवेत आहे, हवेत. हवा कळते ना? 70 एकर पट्ट्याचा ऊस आहे, हवा. 35 एकर कांदा आहे, हवा. 40 एकर सोयाबीन उन्हाळी, हवा. माजलगावला 3 गुंठ्याचा प्लॉट आहे, हवा. बीडला पण 5 मजली बिल्डिंग आहे, हवा. आपल्यासारखं कीर्तन कोणालाच येत नाही. आता जरा जास्त बरं वाटलंय ना. पण हवा ही प्रत्येकाकडे आहे, एवढी गोष्ट. आता तुमच्याकडे कोणती आहे? तुम्ही काय उठून उभारून सांगू नको नका. आहे एवढी गोष्ट. आणि लक्षात ठेवा, हवा जोपर्यंत बाहेर जात नाही तोपर्यंत बाहेरचं पाणी आतमध्ये येऊ शकत नाही. अगदी तसं विकार
जोपर्यंत बाहेर जात नाही तोपर्यंत परमात्मा आपल्या हृदय मंदिरामध्ये येऊन वास्तव्य करत नाही. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात, घालोन या काळ अवघा बाहेरी त्याशीच अंतरी वास दिला. आणि काळाला बाहेर काढलं या लागी शरीर सांगवा की जे सकळ गुणाचे लोण उतरी जे संपत्ती मधु सांगिजे कुरवंडी करुनी मग निश्चिम भाव उल्हासे. माझा मुद्दा इतकाच आहे, विकार बाहेर काढले आणि अंतरंगात भगवंतालाच काय दिली, जागा दिली. अंतरंगामध्ये आम्ही थोडा सुद्धा विकार शिल्लक ठेवला नाही, थोडा सुद्धा आम्ही आपलेपणा माझेपणा शिल्लक ठेवला नाही. हा अभिप्राय महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात देतात. आपुलेसे जी नाही उरोजी रे, आपुलेसे जी नाही उरोजी टाळी वाजवा. आपुलेसे जिही नाही उरो दिले चोजविता भले आईशी स्थळे. आईशी भले स्थळे चोजविता जिही आपुलेसे उरो दिले नाही. भले स्थळे म्हणजे भगवत प्राप्ती या स्थळापर्यंत पोहोचत असताना ज्यांनी आपलेपणा शिल्लक राहू दिला नाही. संसारातला आपलेपणा दुःख देतो बरं का, आणि परमार्थातला आपलेपणा सुख देतो. हा आपलेपणा फेकला पाहिजे. आपण 3 शब्दाच्या पलीकडे कधी जातच नाही. कोणते कोणते 3 शब्द? पहिला शब्द असतो आपल्या आयुष्यासाठी खास, मी मी मी. त्याच्यातून उलगडा झालाच तर आपल्यासाठी दुसरा एक शब्द असतो खास, माझं माझं. आणि या दोन्हीतून वाचलाच तर तिसरा शब्द असतो आपल्यासाठी मला, मी माझं मला, मी माझं मला. संपलं आपलं आयुष्याच्यातच. ऐका, हा माझेपणा, हा आपलेपणा महाराज सांगतात आम्ही शिल्लक ठेवलेला नाही, सगळं फेकून दिलाय. कारण हा आपलेपणा माझेपणा हा दुःख दिल्याशिवाय आम्ही तो टाकून दिलेला आहे. कोल्हापूर भागातला एक शेतकरी श्रीमंत, कष्टाने शेती केली, मेहनतीने त्याला मोठी शेती घेतली. 170 एकर शेती घेतली. किती? 170 एकर. एकरी 110 टनाचं अवरेज. घरी गेल्यावर हिशोब करा. घरी गेल्यावर मोठा माणूस. बघता बघता त्यानं शेतातच 3-3.5 कोटीचा बंगला बांधला. कशाला घरी घेतली त्यानं? 3-3.5 कोटीचा. 170 जमीन एका जाग्यावर.
एवढा मोठा श्रीमंत, 65-67 वर्ष वयाचा म्हातारा रुबाबदार, सकाळी 10-10:30ची वेळ, पोर्च मध्ये खुर्चीत बसलेला म्हातारा. आता एवढं मोठं घर बांधल्यावर गावातलं ते जुनं घर 2-4 येड्या वाकड्या खोल्या, तिथं कशाला कोण जातं? दुपारची वेळ होती 10-10:30ची. गावात काय झालं? आग लागली. गावात लागू नये कीर्तनापुरती लागली. नोकर धावतच आला, पळतच आला. दादा दादा, गावात आग लागली. आता गावात आग लागली म्हणून नोकरानं धावत धावत येऊन सांगितल्यावर त्या म्हाताऱ्यानं काय म्हणायला पाहिजे? अरे 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 अरे, कोणाचं पेटलं रे? कोण विजवतंय का नाही रे असं म्हणायला. म्हातारं काय म्हटलं माहितीये का? लागू दे ना, मग तुला काय झालं बोंबलायला? विचारू गोष्ट. 10 मिनिटांना या म्हाताऱ्याचं थोरलं पोरगं रडतच आहे, रडतच. म्हाताऱ्याने विचारलं काय झालं रडायला? दादा गावात आग लागली. अरे लागू दे ना, मग तुला काय झालं रडायला? तो म्हणला दादा आपलं घर पेटले. आपलं घर पेटलं म्हटलं की म्हातारा एका शेतांनाच रडायला. पाण्याचा नळ असतो का, तो नळ असा फिरला लगेच पाणी येतं बघा, असा फिरला. तसा आपलं घर पेटलं म्हणले की म्हाताऱ्याचं नळ फिरला लगेच रडायला. म्हणजे म्हातारा थेट रडायला. थेट थेट म्हणजे कळलं नाही का तुम्हाला? म्हणजे हुंदक देणं, मुसमुस करणं आणि मग ही अशी प्रक्रिया झालीच नाही. थेट डोळ्याला पाहिजे आपलं घर पेटलं. 10 मिनिटाने त्या म्हाताऱ्याचं मधवं पोरगं आलं. बघतोय तर बाप रडतोय. त्याने विचारलं दादा का रडता, का रडता? अरे आपलं घर पेटलंय. तो म्हणला पेटू द्या, तुम्हाला काय झालं? अरे आपलं घर पेटलंय. तो म्हटला दादा 2 महिन्यापूर्वी आपण ते शेजाऱ्याला विकलंय. म्हाताऱ्याचा नळ लगे बंद झाला. ते बघा ना, त्याचा नळ बंद केला ना लगेच पाणी बंद होतं. तसं म्हातारा थेट रडायचं बंद झाला एकदम. असं हळूहळू नाही, एकदम. 10 मिनिटात तिसरं पोरगं आलं. म्हाताऱ्याचं रडतच आलं. काय झालं रडायला? दादा आपलं घर पेटलंय. पेटू दे ना, मग तुला काय झालं रडायला? आपलं घर पेटलंय. अरे पेटू दे, 2 महिन्यापूर्वी ते शेजाऱ्याला विकलंय. तिसरं पोरगं म्हणलं दादा सौदा परत फिरलाय. म्हाताराचा नळ. ऐका ऐका, म्हाताऱ्याला कुणी रडवलं? झोपले का तुम्ही? हे म्हणते पुन्हा म्हणते आगीने रडवलं. खरं म्हणजे हे दोन्ही बी उत्तर तशी लांबचीच आहे. ती खरं उत्तर कोणी सांगा? आपलं घर पेटलं. नळ घर शेजाऱ्याला विकलंय. नळ सौदा परत फिरलाय. सुरू नीट कीर्तन ऐका. ऐका म्हणजे संपलेच आता. ऐका, म्हाताऱ्याला रडवलं कोणी? आपलं घर पेटलं. कुठल्या म्हाताऱ्याला रडवलं? कोल्हापूरची. खरं सांगा आता, हे कोल्हापूरच म्हातारं मला सांगायचं असेल काही तर. अहो कोल्हापूरला गेल्यानंतर आम्ही माजलगावचं म्हातारं सांगत असतो. हे ध्यानातच येत नाही. मुद्दा संपलाय. आपलं पेटवल्याशिवाय, आपलं दुःख दिल्याशिवाय राहत नाही. महाराज सांगतात आम्ही आमच्या जीवनातला आपलेपणा संपून टाकलाय. आपुलेचे जिही नाही उरो दिले, सोजविता भले ऐशी स्थळे, घालोनिया काळा उगा बाहेरी, त्याशीच अंतरी वास दिला. ज्याने आपल्या जीवनात आपलेपणा टाकून दिला. 1, ज्याने काळाला बाहेर काढलं. 2, अंतरंगात भगवंताला जागा दिली. 3, आणि नामचिंतनाच्या द्वारे ज्याने भगवंताला प्रगट केलं. 4, असे जे महात्मे असतात त्यांची कीर्ती महिमा झाकला तरी झाकला जात नाही. तुका म्हणे नाही झाकत परिमळ, चंदनाचे स्थळ चंदनची, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी.
आता शेवटच आहे. तुका म्हणे नाही झाकत परिमळ, चंदनाचे स्थळ चंदनाची, घालोनिया काळ अवघा बहेरी, त्याशीच अंतरी वास दिला. त्याची इच्छा जरी नसली तरी त्यांच्या कीर्तीचा सुगंध दरवळतच राहतो. तो झाकला तरी झाकला जात नाही. चंदनाप्रमाणे नाथ महाराज सांगतात, नाही आपण तेथे गेला, नाही उपडोनी आणिला, अंगवाटे वरुणी गेला, तेने गिरी केला चंदन. एकाच वनस्पतीचा बळीवार, अवघा चंदनची केला डोंगर. बहकतसे चौफेर, सुवास थोर अवरेना, माझ्या हृदयी भगवंत. तो भगवंतची मूर्तिमंत, तेने काय नव्हे प्राप्त. सभाग्य संत त्रिजगती, दृष्टी विषय समस्त. रामरूप देखत भरत, त्याशी दृश्य दृष्टा दर्शन. सहज होत रामरूप, घ्राणी घेता वास. आता नाही सगळं सांगायचं, मुद्दा इतकाच आहे. तर चंदनाप्रमाणे त्यांचं जीवन सहज तो सुगंध दरवळतो. अशी कीर्तिमुख त्यांचे नारायण. वाऱ्या हाती माप, चाले सज्जनाचे, असं संतांचं जीवन आहे. एकंदरीत आजच्या या संपूर्ण अभंगातून आपली वेळ संपलेली आहे. संपूर्ण अभंगातून आपण घरी जाता जाता आठवणीत काय ठेवायचं? आपण घरी जाता जाता आजच्या कीर्तनातून आठवणीत घरी जाता जाता एवढंच ठेवा. आधी काही तकलीफ करून घेऊ नका डोक्याला. एवढंच ध्यानात ठेवायचं. पहिलं ध्यानात हे ठेवायचं, आकारापेक्षा आचार महत्वाचे. पुढचं काय ध्यानात ठेवायचं, कृतीपेक्षा वृत्ती महत्वाची आहे. ऐका, त्याच्या पुढं काय ध्यानात ठेवायचं, अस्तित्वापेक्षा प्राकट्य महत्वाचं आहे. त्याच्या पुढे ध्यानात ठेवायचं, नामचिंतनानेच देव प्रगट होतो. झालं. त्याच्या पुढे ध्यानात ठेवायचं, हवा हवा बाहेर काढायची. आणि बस त्याच्या पुढे एक ध्यानात ठेवायचं, एवढ्या आपल्या 4-2 गोष्टी आपल्या घरी जाता जाता छोट्या छोट्या ध्यानात ठेवायच्या. कधीतरी संतांची कृपा आपल्या जीवनावर व्हावी. आणि संत गेले तया ठाया, देवराया पाववी. संतांचं जीवन ज्यामुळे विशेष झालं, तो आचार, ती वृत्ती, ते नामचिंतन आपल्याही जीवनामध्ये प्रगट व्हावं. आणि आपलाही प्रवास त्या दृष्टीने हळूहळू वाटचाल जीवनाची व्हावी. हीच प्रभूच्या चरणी प्रार्थना करूया. आणि असं ज्यांचं जीवन आहे त्यांचं आपण चिंतन करूया. ज्ञानेश्वर Oh,
झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करूया. गावातील सर्व भाविक, सर्व तरुण मंडळी, सर्व भजनी मंडळी, परिसरातून आलेले वारकरी संप्रदायातील थोर थोर गुणी गायक मंडळी, अत्यंत कमी वयात पण खूप गोड असा दर्जेदार मृदंग वाजवणारे मृदंगाचार्य, वारकरी शिक्षण संस्थेतील माझे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू महाराज मंडळी आणि आपण सर्व श्रोते सज्जन मायबाप, आपल्या सर्वांच्या चरणी अंतःकरणपूर्वक वंदन करतो. या रामप्रभूच्या पवित्र दरबारात अत्यंत शांत, शिस्तबद्ध, खरं म्हणजे रामप्रभूचा हा दरबार म्हणजे मर्यादा पुरुषोत्तमाचा दरबार आहे. आणि मला आनंद वाटतोय की इथे मर्यादा पाळून सप्ताह सुरू आहे. हे महत्वाचं, याचा मला मनापासून आनंद होत आहे. नाहीतर आता मर्यादेच्या जागेवर सगळे अमर्यादाच आहे, पण हे सगळं मर्यादित आहे. कारण इथे मर्यादा पुरुषोत्तम ठाण मांडून आहे तिथे. हे महत्वाचं आहे ना. मला वाटलं खरं म्हणजे संध्याकाळी कुठंतरी कीर्तनाला जात असतील ते, पण ते इथे ठाण मांडून बसलेले आहेत. ते इकडे येतच होते, पण आम्ही आपलं बळजबरी केली आणि म्हणलं तुम्ही ताटी लावून घ्या, ते काय उघडू नका म्हटलं. आम्हाला आपलं कीर्तन करू द्या कसं तरी येडं वाकडं. त्यांना आम्ही काही येऊ दिले नाही, आम्ही बळजबरीने त्यांना तिथं बसवलेलं आहे. त्याचा ऑब्झर्वेशन चालू आहे. किती मार्क पडले असतील काय असतील तर बघून घेऊ आम्ही, पुन्हा पडल्यावर काय असेल ते. पण एवढी गोष्ट खरी आहे, काय मार्क कमी पडले असतील जास्त पडले असतील तेवढ्या काय असेल ते, पण एक गोष्ट खरी आहे, काय किमान त्यांच्या समोर परीक्षा द्यायची लायकी झाली ही तरी काय कमी आहे. बस काय कमी अधिक होईल, पण त्यांना आवडतंय हीच जीवनातली सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे. हजार मूर्ख माणसानं चांगलं म्हणण्यापेक्षा कधीतरी एखाद्या महात्म्यानं चांगलं म्हणावं, हाच जीवनातला प्रयास करायचा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून वारकरी संप्रदायातलं एक सोज्वळ, प्रेमळ, निर्मळ, क्रांती सूर्य, संत वीर असलेलं व्यक्तिमत्व पूज्य गुरुदेव तात्या या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि तात्यानं इथं 7 दिवस राहण्याकरता खरं म्हणजे आता परमेश्वराने गळ घातलेली असल्यामुळे परमेश्वराची आज्ञा नाही म्हणून चालत नाही. असं मी सुद्धा येऊ शकत नव्हतं, माझी सुद्धा पण म्हटलं आता परमेश्वराची आज्ञा नाही म्हणून कसं चालायचं. आपण जर नाही म्हटलं तर कदाचित ती देवाज्ञा होऊ शकते. त्यामुळं त्यांची आज्ञा आपली शिरसावंदे मानून परमेश्वर महाराज, रामेश्वर महाराज, चाळकजी, धवन महाराज या सगळ्यांनी एकत्र येऊन गावातल्या सगळ्या तरुणांनी, सगळे उदार अन्नदाते त्यांनी एकत्र येऊन मोठ्या थाटात अत्यंत नियोजित, अत्यंत उत्साहपूर्ण, दर्जेदार असा हा उत्सव आपण या ठिकाणी करत आहात. भगवान करो आपल्या उत्सवाला कोणाची नजर लागू नये आणि या उत्सवात, या अमृताच्या सागरात मिठाचा खडा कधीच पडू नये अशी मी प्रभू चरणी प्रार्थना करतो. चिंतन शिवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. म्हणा विठ्ठल महाराज हिवरेकर, सुमंत महाराज गव्हाणखडकर. तुका म्हणे नाही धाकत परिवार, तुका म्हणे नाही धाकत परिवार, तुका म्हणे नाही धाकत परिवार, तुका म्हणे नाही धाकत परिवार.
संत संगे याचा वास सर्व काळ, संचला सकळ मूर्तिमंत, घालोनिया काळ अवघा बाहेरी, त्याशीच अंतरी वास दिला. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या अभंगावर हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार, मराठी संत वाङ्मयाचे थोर अभ्यासक अनिल महाराज पाटील बार्शीकर यांच्या अमृतमहातून आजची कीर्तनाची सेवा पूर्ण झालेली आहे. तात्यांचा असा नियम आहे की कुठल्याच कीर्तनकाराचं, गायकाचं, वादकांचं, भाविकांचं आभार या ठिकाणी व्यक्त करायचं नाही. वारकरी संप्रदायाचा असा प्रघात आहे. त्या नियमाला अनुसरून
आभार व्यक्त न करता आज दिवसभरामध्ये ज्या त्यांनी अन्नदान केले त्यांची नावं सांगतोय. सकाळचा नाश्ता श्री वसुदेव रामेश्वर लांबूड, दुपारच्या पंगतीचे अन्नदाते श्री जालिंदर काळू राठोड आणि संध्याकाळच्या पंगतीचे अन्नदाते होते यस ऑटोमोबाईल्स अँड गॅरेज माजलगाव. उद्याच्या पंगतीचे अन्नदाते श्री सुनील रामकृष्ण येवले, दुपारच्या पंगतीचे अन्नदाते श्री आबासाहेब रामभाऊ चाळक व सायंकाळच्या पंगतीचे अन्नदाते श्री डॉक्टर डी जी इंदाणी साहेब माजलगाव. उद्याचे कीर्तनकार हरिभक्ती परायण विदर्भ रत्न गोसेवक संजयजी महाराज पाचपोर अकोला यांचं कीर्तन उद्या होणार आहे 8:30 ते 10:30 या वेळेमध्ये. आपण सर्वांनी श्रवणाचा लाभ घ्यायचा आहे. हरिभक्तीपरायण संतवीर युवा मित्र गुरुवारी बंडा तात्या महाराज कराडकर यांच्या गोशाळेतील जे काही आपल्या प्रत्येकाच्या आरोग्याला उपयुक्त असणारे अशा औषधी तसेच उत्तम प्रकारची आणि घोंगडी या ठिकाणी उपलब्ध आहे. स्टॉल लावलेला आहे. ज्यांना हवा असेल त्यांनी कीर्तनानंतर जाऊन ते घ्यायचं आहे. आणि सर्व दात्यांना एक विनंती आहे, या ज्ञान यज्ञाला आपल्याला कोणाला जर आर्थिक स्वरूपामध्ये देणगी स्वरूपामध्ये सहकार्य करण्याची इच्छा असेल तर आपण देणगी देऊ शकता अशी सर्वांना विनंती. रुमाल गेला हो माईक उद्या भाऊ यायला लागलेत बरं का. पकड हे पकड व्यवस्थित पकड ना मध्ये मध्ये धरणं धरलं का हे घे मग हे धर धर तुम्ही लांब आता बरं
त्रास जास्त होतो एक पात्र औषध केलं जरा बरोबर जरा कमी आलं पुन्हा मग अशी मात्र करते गोळी घेतली बरोबर आणि मी त्यांना अभिनंदन करतो मी फक्त मग मी आत्ता काय बोललो नाही मी मग आता काय बोललो की या अमृताच्या सागरात मिठाचा खडा फक्त कडू देऊ नका. ह्या महाराष्ट्राच्या बाबाला काम वाटत दिलं स्पेशल गाडी वगैरे आपला वाटा आपला पाया पडता पडता इकडं आलो नाही नाही पाणी पाटण्याला का बासुंदी आमच्या बहिणीचं आग्रहाने जबरदस्त द्राक्ष खाण्यात आलं सगळं खाल्लं ते भूक नाही प्रवास करतो म्हणजे पाणी किती तरी कीर्तनात नाही ते रात्री 2-4 वेळा झाले गेला सकाळपासून इतकं ते कीर्तन सकाळी 10:30ला उठलं रासायनी जवळ होतं पहिल्यांदाच ना चालतो काय अजून तसे तीवर खास आंबे झालेले एका महाराजाने केलेल्या घरी तुम्हाला मी बारामतीहून आंबे आणले काय सांगा आज मग ती आपली भाऊनी तिकडे होत्या माझ्या गावात त्यांनी ती बासुंदी रस म्हणलं बघायचं सस्स बाजूला ठेवतो चपाती भाजी आपली एक त्रास होत होता मग शेवटी जास्त मुलाला सोडायचं लागतो ते कसं करून घेऊन मला भरपूर घरच्या लोकांसारखं पण मग बरं आहे का नाही तुम्ही बरं आहे का नाही दवाखान्यात दाखवून कीर्तन रोज होतं असं होत आहे ना असं आता इथं नाही म्हणायचं धाडच नाही पुन्हा केले अवघड आहे काय नाही उद्या फोन करा मला आता डायरी माझ्या गाडीत उद्या फोन करा मला माझा नंबर घ्यायचा तुझं कुठं गेलं रे तो नाराज झाला नाही ना अरे ते काय होतं इकडे सुरुवातीची सुराची गडबड झाली सूर लागा ना आणि पुढं तो असं करायला लागला ती मला ती जास्त विक्षेप व्हायला लागला ना मग मला खडबड करू नको मला फक्त चॅट दे फक्त दुसरं काय नाही ना नाराज झाला नाही कोणा आवाज येतील ना नाराज नाही नाराज नाही रस्ता मांडला काय हरिणाम रस्ता मांडला होता काय आणलंय तुम्ही
हे राहिलं ना नागू काही ऐकल्यावर नागू डेंजर हे बघा ना कुठे म्हणलं होतं काय त्यांना आपण तीर्थंकराचा आपला कॉन्टॅक्ट कितीपर्यंत एवढा संबंध असतो पण ते थोडंसं कसं वाटतं माहिती आहे का आता तसं नाही केलं पाहिजे तीर्थंकराला वाटतं कुठलं मी काय माहिती थोडंसं आपण समाज असतो एवढा समाज असतो ते थोडे बॅड इम्प्रेशन पडतं माणसाने तयार केलं असते रस्ता पाणी थोड्या गोष्टींवर काय होतं असं बॅकग्राऊंडला कोणी काही काय नाही करत निघाले होय पाणी आहे थोडं पण पाणी मोबाईल पण न्यायचा आहे ना चंदनाचे अंगी सकाळचं गीत आहे का थोडक्यात असं मानलं ना इतकं भारी आहे आणि त्यांना गावठी लोक म्हणजे गावठी लोकांना कसं घुसतं कुठला गोष्ट घुसतो त्यांनी 6 गोष्टांचं बघा कसं माणसाला आकारावं नसतं आकारा नाही ते माणूस एकच नंबर माणूस आई पाणी आहे का आपली थंड कॅन्टीत पाणी आहे बरं इकडे कॅन लवकर दिवडे आठ कॅन महाराज आता ट्रान्सफर करावं लागेल आपल्याला पाणी फक्त त्याला जेवायला आणायचं होतं राव बोलून घ्या तुम्ही काय म्हणतो बघा आता बाहेर येतो सध्या कीर्तन नाही का तुझी कुठं आता आहे की 6 तारखेपासून मग आणखीन पळापळ मग 6 पर्यंत आहे बघा रेकॉर्डिंग आतापर्यंत चालू आहे माझ्या खिशात कीर्तनाची चालेल चालतं